चला 3 षटकांचा सामना आहे. वलंदाज आपण लगेच मैदानात जायचे. सुपर 6 मधला हा पहिला सामना आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ माले आणि मालेवाडी पोशी संघाचा अतिरिक्त प्लेयर. चला आपण लगेच पोशी संघाचा 12वा प्लेयर कैलास बोलतो, मी करतोय. कैलाश वैखरे, चला कैलास सर. तीन षटकांचा सामना असेल. सुपर 6 मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. काल चिठ्ठ्यामध्ये लॉस पाडलं गेलं, त्यामध्ये आपण पाहिलं गेलं जय हनुमान क्रिकेट संघ माले मालेवाडी आणि त्याचबरोबर जय हनुमान क्रिकेट संघ पोशीर या दोन संघादरम्यान सामना आपण पाहतोय. सूरज आणि त्याच्यासोबत नितीन ही सलामीची जोडी मैदानात पाहतोय. सुपर 6 मधल्या 2 मॅच आपण प्रथमतः पाहणार आहोत. मालेगाव विपक्ष कलंबोली ही मॅच समाप्त होण्यापूर्वी आपण दोन्ही संघ या ठिकाणी हजर पाहिजेत. जर लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल तर आपण वेळेवरती या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय आजचा जो ग्रुप आहे शेवटचा, त्याचा विजेता संघ आणि त्यानंतर श्री गणेश तलवडे संघ, पिंपलोली संघ, स्वर्गीय नवनाथ मूर्ती पिंपलोली संघ हा संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील जो शेवटचा लॉट्स आहे त्यामधील संघ त्या ठिकाणी भिडला जाईल. चला मॅच ऑन होते. संदीप बोराडे येता का लगेच? येत असेल तर चला लगेच. यस, थँक्यू. तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा करूया स्वागत. जाऊया मॅचकडे. अर्थातच एक सुपर 6 मधली पहिली मॅच आपल्या भेटीला जरूर पाहतोय आपण. चांगला बॉल यावेळी एकीकडे आपण पाहतोय जय हनुमान मालेवाडी, त्याच्या विरोधात जय हनुमान पोशीर. दोन्ही संघादरम्यान खरं म्हणायला गेलं तर आज हनुमंताचा वार आहे आणि या दिवसाची चांगली सुरुवात. दोन्ही टीमचं नाव जर पाहायला गेलं तर एकंदरीत आपण पाहतोय जय हनुमान या नावाने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु एकीकडे पाहायला गेलं तर अगदी दोन्ही टीम मजबूत स्थितीत सध्या तरी पाहायला मिळत आहेत. विवेक गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती एकेरी स्वरूपातली धाव. हवाई हल्ला जरूर चढवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इतकी चुकी झाली आहे, फार मोठी चुकी मी तर म्हणेल मालेवाडी टीम कडून, कारण या चुकीला आता माफी मिळणार नाहीये.
सलामीची जोडी फोडण्यात सहज यश संपादन केलं होतं, परंतु आता इथे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काय कॉन्फिडन्स होता यावेळी झेल टिपण्याचा, परंतु इथे थोडीशी गफलत झाली आहे दोन्ही फिल्डरमध्ये आणि ज्याच्याकडे कॉल आला त्याने सुद्धा फार मोठी चुकी केली मैदानात. 2 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. इथे पाहायला गेलं तर अधिकृत 2 बॉलची फेकी, टोटल मात्र 3 या आकड्यावरती. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, अगदी 3 षटकांचा हा सामना आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक बॉलवरती निरीक्षणात्मक कामगिरी करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल हे समीकरण आहे. सूरज कोंडिलकरला दिलेलं जीवदान यावेळी मात्र अंगलट आलाय, कारण झेल तर ड्रॉप झाला आणि संधीचं सोनं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. विवेक मेहनत जरूर करतायत, परंतु त्या मेहनतीचं फळ मात्र मिळालं नाही. इथे षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने टोटल 9 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. येस, थँक्यू डीजे. अगदी पहा, झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर सूरज कोंडिलकर नावाचं वादळ मैदानावरती जरूर पाहायला मिळालं. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून बॉलला इतकं आव्हान देत षटकारात कन्व्हर्ट केला, कारण विवेकने पहिला दुसरा जो बॉल फेकला होता तो फार लाजवाब होता, परंतु फिल्डरची चुकी मालेवडी टीमच्या अंगलट जरूर पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा फुलर लेंथ आणि इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये. अगदी आरपार तलवार चालवली होती, परंतु सरळरित्या तलवार या ठिकाणी मॅन करावी लागली आहे ती सूरज कोंडेलकरला आणि पहिला हादरा लागलाय तो टीम जनमान पोशीरला. कम ऑन डीजे. चुकी केली, परंतु आता अवघड झेल टिपला सुद्धा. सरळरित्या अगदी सपकन वार केला होता, क्षेत्ररक्षकाच्या हातातच बॉल कॅरी झाला. त्यानंतर आपण पाहतोय आता वन डाऊनच्या विकेटवरती मंदार राणे सध्या जरूर पाहायला मिळतील, परंतु त्या दिवसच्या गेमचा तुम्ही विचार करायला गेला मी तर ते कालच्याच रजनीमधली स्पर्धा आपण पाहिली, जिथे गेम फिनिशर म्हणून मंदार राणेची ओळख आपल्याला निर्माण होताना दिसून आली, परंतु या क्षणी पहिली बॅटिंग वाट्याला आले ती जनमान पोशीर टीमच्या. मंदार राणे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. विवेक ऑन फायर अँड फाईट. चांगला बॉल, यावेळी मात्र डॉटची संगता केली आहे. कमबॅक सुंदर आलाय विवेक या गोलंदाजाचं. मालेवाडी टीम आणि त्यांच्या विरोधात जनमान पोशीर, तितकीच ताकद तितकीच तुल्यबलता या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. सुंदररित्या मी तर म्हणेल दोन्ही टीमचं फार मनापासून कौतुक करेल. जरूर तुम्हाला 5चा टायमिंग दिला होता, परंतु मॅचला अगदी वेळेत तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं दोन्ही टीमचं मात्र स्वागत आणि कौतुक सुद्धा. इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले 1-10 आकड्यावरती. मालेगाव टीम आणि त्यांच्या विरोधात कलंबोली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे, कारण या ठिकाणी सुपर 6 मधली दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
चांगला फटका. यावेळी मात्र काय घडलंय, बॉलला उडवलं होतं मंदारने, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात झाला. या ठिकाणी एकच धाव धावपळकावरती लागली जाते. कल्पेश सांघिक कोड्यातलं हे दुसरं स्पेल जरूर आपण पाहतोय. विवेकने फार चांगली गोलंदाजी केली होती. एक जेल ड्रॉप झाला, नंतर सूरज कोंडिलकरचा एक षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा कमबॅक करताना तो दिसलाय, परंतु इथे त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावं लागेल ते नितीन या बॅटरला. वन मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागलाय. येस, थँक्यू डीजे. फार मोठी संधी निर्माण केली गेली होती. खरं म्हणायला गेलं तर सूरज कोंडिलकरला थोडा वेट अँड वॉच करायचं होतं. अगदी मी तर म्हणेल एक पहिली संधी आली होती चालून, त्यानंतर षटकार जरूर आला होता, परंतु संघासाठी थांबणं हे सूरजसाठी फार महत्त्वाचं होतं. परंतु दाद देईल कल्पेश या गोलंदाजाची सुद्धा. सुरुवात चांगली केली आहे. मी तर म्हणेल नितीनला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. नितीनने संघासाठी मी तर म्हणेल संधी आली नव्हती, परंतु संधी आली तेव्हा मात्र विकेट गमावली. सुपर शॉट यावेळी जरूर पाहायला मिळतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. या क्रिकेटच्या जगतातला या 5व्या रजनीमधला मी तर म्हणेल आत्तापर्यंत फेवरेट शॉट जर कोणी मारला असेल तर तो हा फलंदाज आहे. अगदी प्रॉपर टायमिंग. बॉल पाठवा मैदानात. तर वाकसगावचे सगळे ग्रामस्थ यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात जय हनुमान कलंबोली. दोन्ही टीमचं कॅप्टन. चला मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम. चला मॅचकडे जाऊयात. इथे मात्र खणखणीत षटकार जरूर पाहायला मिळाला. आल्या आल्या रोहितने हे समीकरण आहे क्रिकेटमधला. रोहित मी म्हटलं होतं की आल्या आल्या तडाखा देण्याची सुरुवात केली होती, परंतु मी जो सल्ला सूरज कोंडिलकरला दिला होता तो सल्ला तुमच्या कानापर्यंत जरूर पोहोचला नाही. मी म्हटलं होतं की सूरज कोंडिलकरला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं आणि तशीच चुकी तुम्ही मैदानात केली. इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये,
बॅटिंग लाईनची, परंतु तदनंतर कल्पेश या गोलंदाजाने हिट का जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं दिलं गेलेलं आहे. उत्तर आहे सेम कंडिशन चालू आहे. अगदी तिसऱ्या बॉलवरती दोन्ही षटकांचा षटकार आला आणि चौथ्या बॉलवरती 2 विकेट पाहायला मिळाल्यात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे ती 17 आकड्यावरती. इथे मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. अगदी स्पर्श झालाय. माझे तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथजी माळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. तसे आमचे भाऊजी विलासजी मसने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे वाकसकरांचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, जावयांची फार काळजी घेतात. जाऊया मॅचकडे. इथे मात्र चांगला फटका, यावेळी क्षेत्ररक्षकाचा वन बाउंस चौकार. दर्शकामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, प्रेक्षकाच्या भूमिकेत आला. दरम्यान इथे बॉलने हुलकावणी दिली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 21 आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. मात्र जनमान पोशीर टीमने आणि एकीकडे मालेवाडी टीम ज्याच्यासाठी संघर्ष करते ते धावा मात्र रोखता आल्या नाही, परंतु विकेटचं पतन सातत्याने जरूर पाहायला मिळालं आहे. 4 विकेट जरूर आल्या आहेत, परंतु येणारा बॅट्समन षटकार ठोकतोय. तदनंतर मात्र फार मोठा संघर्ष त्याचा मैदानात पाहायला मिळाला आहे. परंतु आता सांघिक कोड्यातलं हे तिसरं षटक, अर्थातच या इनिंगमधलं शेवटचं, ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. यस, थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय यशवंतराव माली, मालेवाडी टीम, विनंती असेल आपणास आदरणीय यशवंतराव माली यांना की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. तिसरं षटक यावेळी प्रगतीपथावरती येते, अर्थातच ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 4 विकेटच्या नुकसानीनंतर. मंदार पाहिजे तशी संधी मिळत नव्हती, परंतु यावेळी मात्र त्यालाही परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 5 बॅक टू डग आउट. येस, थँक्यू, थँक्यू डीजे.
अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन, विकेट नंबर 5 बॅक टू डगआउट. 5व्या विकेटचं पतन जर्मन पोशीर टीमचं पाहायला मिळालंय. 21 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. या 21 धावांचा जर तुम्ही विचार करायला गेला तर यामध्ये 3 मोठे स्ट्रोक अद्यापपर्यंत आपण अनुभवले आहेत. ज्या स्ट्रोकमध्ये एक आला होता सूरज कोंडिलकर, दुसरा षटकार होता तो मात्र रोहितच्या बॅटमधून, आणि आता या ठिकाणी षटकार आला होता तो निखिलच्या बॅटमधून चौकार, माफी असावी चौकार. म्हणजे 3 मोठे स्ट्रोक आले आणि या टोटल मात्र 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वर फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात करताना दिसून येत आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी मंदारला परतवलाय. चांगला फटका, यावेळी मात्र स्क्वेअर लेग रिजन. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती. 18 बॉलचा तरार आहे. खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक टीमसाठी हे बॉल महत्त्वपूर्ण आहेत, परंतु आता 4 बॉल शिल्लक राहिलेत. त्याचे अनुमान पोशीर टीमसाठी. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे काय घडलंय ते पाहूया. दुसरी सुद्धा मला वाटतंय काहीशी कंप्लीट झालेली दिसून येते. पंचांचा इशारा तर आमच्यापर्यंत आला नाही, परंतु नक्कीच मला वाटतं इथे यस रेपर. अच्छा चला जाऊयात. बरोबर आहे, थोडंफार कुठेतरी 19-20चं समीकरण असतं. अगदी KTC लाईव्ह क्लॅरिटी आणि क्वालिटी. बॅटर सेफ आहे ते. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. धावसंख्या मात्र पुढे सरसावती जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. समीकरण फार चांगलं आहे. पुशीर टीमच्या धावफलकावरती ज्या धावा पाहिजेत त्या जरूर आहेत. इथे आणखी एक फटका पाहायला मिळतोय आणि इथे 4 धावा येतील. 4 धाव्यांच्या मदतीने 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कम ऑन डेज. थँक्यू डीजे. आणखी एक चांगला स्ट्रोक. फार चांगला प्रयत्न, फिल्डरचा प्रयत्न फार चांगला आहे. आलाय षटकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. 35 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे फटका जरूर सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल. या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 18 बॉल आणि आता गरज असेल ती जानमान मालेवाडी टीमला 38 धावसंख्येची. नीड ऑफ 38 रन्स.
दोन्ही टीमचे कॅप्टन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती, आपण टॉससाठी या. चला, कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच 38 धावा संख्येचं टार्गेट, येणारे 18 बॉल आहेत. पाहूया काय घडतंय मैदानामध्ये, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी पहिल्या इनिंगमध्ये विकेटचा तरार जरूर पाहायला मिळाला, मोठे फटकेसुद्धा आले. शेवटच्या षटकामध्ये आणखी एक नाट्य पाहायला मिळालं, मोठा पाऊस धावसंख्येचा पाहायला मिळाला. परंतु या क्षणी आता पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जीवन आहे. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार जरूर दिलाय. बॉल जातोय तर मात्र लॉंग ऑन रिजन, क्लिअर करत वन बाउन्स, चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका, व्हॉट अ बॅटिंग लाईन. इथे सुद्धा षटकार आलाय. फार मोठी बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळतीये. चौकार आला, षटकार आला, 10 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. हाय थांबा, हरेश कराले, इतकी पण घाई करू नका.
पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम सातत्यपूर्ण तुम्हाला माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे. चांगला बॉल. जीवन आता कमबॅक करतायत. पहिल्या 2 बॉलवरती घणाघाती प्रहार चढवले होते फलंदाज राजेशने. फार चांगले बॅटिंग लाईन मी तर म्हणेल. हे समीकरण आहे क्रिकेटचं. सिंगल जरूर पाहायला मिळते. इथे फिकी चुकली होती. कुठेतरी पंचांनाच ग्राह्य धरलं होतं फिल्डरच्या बाबतीत पोशीर टीमने. आता कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम. जाऊया मॅचकडे. यावेळी मात्र 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चिकी सिंगल जरूर पाहायला मिळाली. चांगला फटका अगदी टोक केलं यावेळी आणि झटका जरूर लागत होता. 440चा वोल्ट मी तर म्हणेल विविकच्या स्वरूपात लागण्याची शक्यता होती. प्रयत्न चांगले केले मी तर म्हणेल यावेळी फिल्डरने. आवाक्याच्या बाहेर झेल होता. हातामध्ये खरं म्हणायला गेलं तर बसला नाही. सिंगल जरूर पाहायला मिळतीये. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारण्यात आणखी एक नजाकत. षटकाचा विचार करायला गेला तर जी सरासरी राखायची ती तर मी म्हणेल मैदानावरती आलेच. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. इथे सिंगल जरूर पाहायला मिळेल. अतिघाई करण्याचा प्रयत्न. पहिला षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोचलाय ती 14 आकड्यावरती. म्हणजे आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 24 धावसंख्येची. पहाटेची भक्तिगीते फार त्यांच्याकडून सुंदर पाहायला मिळाली, ऐकायला पण मिळाली. असो. इथे परतीचा प्रवास. राजेच्या पारीचा अंत म्हणजे आता मोठ्या फटक्यांना लागलेला सगळ्यात मोठा ब्रेक आहे. रोहितची गोलंदाजी एक
डिफेन्स स्किल करण्याच्या नादात मात्र स्वतःची विकेट गमावली आहे. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. पवन एंटरप्राइजेस कलंबोली आणि त्याच्या विरोधात कालभैरव मालेगाव दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी का विलंब करताय. आयोजकांचा इथे कॉल आहे, जर अगर वेळेवर टॉस झाला नाही तर आपली मॅच 1 ओव्हरची सुद्धा होईल. चांगला फटका यावेळी विविकच्या बॅटमधून हा फटका जरूर पाहायला मिळाला आहे. इथे येतील 4 धाबा. सिक्स मध्ये आणि त्यांचा विचार करायला गेलं तर एकतरी ट्रॉफीचे मानकरी ते या स्पर्धेचे जरूर पाहायला मिळतील. अगदी जानमान पोशीर टीम सध्या मला वाटते फार खुशीत असतील, कारण बऱ्याचशा अथक प्रयत्नानंतर मात्र या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सुखकर पाहायला मिळाला आहे. मला वाटते काल रात्री बराच मोठा आकडा माझ्यासमोर आला होता. या सीझनमध्ये क्रिकेट चांगला खेळताना दिसून आलेत, परंतु थर्ड राऊंडपासून मात्र त्यांना पराभवाच्या छायेत यावं लागत होतं. हा चांगला बॉल, डॉट बॉलची संगत आहे. आता येणारे 9 बॉल आणि गरज असेल ती 20 धावसंख्येची. खरं निशांत, खरं म्हणायला गेल्यानंतर एकात मोठा फटका या सामन्यात समीकरण बदलणार आहे, तर एकात मोठी विकेट यावेळी पोशीर टीमच्या धावफलकावर गणित बिघडवू शकता. आणखी एक चांगला डॉट बॉल अफलातून रोहित. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. धावसंख्या 18 आकड्यावरती 38 धावसंख्येचं टार्गेट, म्हणजे आता येणारे 8 बॉल आणि गरज असेल 20 धावसंख्येची. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. मागचे दरवाजे विवेकने उघडे ठेवले आणि या मागच्या दरवाज्यातून विवेक नावाच्या बॅटरची चोरी केली आहे. ती गोलंदाज रोहितने. फार मोठा झटका. ऐन मोक्याच्या वेळी घंटा कशी वाजते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण यावेळी पाहायला मिळतंय. एंटरप्राइजेस कलंबोली चला टॉस साठी आपण आले. जसं 1 ओव्हरचा सामना म्हटल्यावरती अगदी बुरुजावरती जसे शिलेदार असतात ना, बुरुजावरून सरळ खाली उतरत आले. चला टॉस करून घ्या गणेश सर, काही हरकत नाहीये. दोन्ही कॅप्टन पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम. न्यू बॅटर महेश. हा चांगला बॉल. इथे डॉट आलाय. आता सामन्यातलं समीकरण बिघडलंय. खरं म्हणायला गेलं तर चौकार दुसऱ्या बॉलवरती आल्याच्या नंतर एक सुंदर कमबॅक आला होता आणि तदनंतर 2 डॉटने विकेट विवेकची पाहायला मिळाली. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती मात्र 20 धावसंख्येची.
चला जाऊया मॅचकडे. पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम, दशरथ देशमुख, चला जाऊया मॅचकडे. अर्थातच महेशकडे जरूर जाऊयात. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आहे आता कल्पेश. कालचा क्रिकेटचा रणसंग्राम, कालची रजनी कोण विसरेल. जनमान मालेवाडी तर मला वाटतंय फार इतिहासातली ही स्पर्धा त्यांच्या लक्षात जरूर राहणार आहे, कारण इतका चांगला दैदिप्यमान सोहळा त्यांच्या माध्यमातून आपण अनुभवला आहे. कालचा सामना सुद्धा दोन्ही सामने मी तर म्हणेल हरता हरता जिंकले. काय पावर दाखवली ती बॅटिंगची. आज तीच वेळ आहे. पोशीर संघ सध्या गोलंदाजी मार्कवरती जितेशला आणलाय. या जितेशने सुद्धा कालच्या रजनीमधला कारनामा पाहिला होता आपण त्याचा, आणि त्याच कारनाम्यावरती जानवन पोशीर संघ विजय झाला होता. परंतु आता पाहूया जितेशची गोलंदाजी आहे मैदानात. समोर आहे बॅटर तो मात्र कल्पेश. हा चांगला फटका आलाय, परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग सिक्सर. मॅच मध्ये युटर्न पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत कसा राहिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण थोडा मागे जर गेला असता तर सहजरित्या झेल झाला असता, कारण अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल षटकारात कन्वर्ट झालाय. बहुतांशी बऱ्याचशा लोकांना वाटलं की झेल त्याच्या हातात जातोय की काय, परंतु तसं घडलं नाही. आणि इथे क्षेत्ररक्षकाची चुकी मात्र अंगलट येऊ शकते आता, कारण आता 5 बॉल गरज असेल 14 धावसंख्येची. अफलातून मॅच टर्न होते. ट्विस्ट निर्माण झालाय. नाही कधी कधी घडतात गोष्टी, कारण आता फ्रंट लाईट आणि म्हटलं जाताना सगळ्यात मोठा वेळ आपल्या समोर आलाय. एक दिवस आणि रात्री याच्यामधला जो संमेल असतो तो सध्या मैदानावर आहे. आउटसाइड द स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आहे. धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 25 या आकड्यावरती. 5 बॉल 13ची गरज आहे. इथे झेल झालाय ड्रॉप. आणखी एक करामत पाहायला मिळते मैदानात. या चुका फार अंगलट येऊ शकतात. एक आले. धावसंख्या टोटल पुढे सरकले 26 या आकड्यावरती. 38 धावसंख्येचा पाठलाग, म्हणजे आता बॉल शिल्लक आहे ती 4 आणि करायच्या आहेत त्या 12. दर्दी प्रेक्षक आमचे या स्पर्धेचा अनुभव घेताना दिसून येत आहेत. आणखी एक चांगला फटका. यावेळी सूरज फिल्डिंग चांगली टाईट पूर्ण पाहायला मिळते. आणि इथे काय घडलंय, अति घाई. चला थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. बॅटर होईल या ठिकाणी बाद. फार मोठा संघर्ष आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद आहे का?
पवन एंटरप्राइजेस कलंबोले, चला टॉस करा, कारण तुमच्या पलीकडे आमच्याकडे प्रेशर क्रिएट होत आहे. मी कालच सांगितलंय दादा, आम्ही भाड्याची माणसं आहेत, जे आहे ते खरं आहे. तीन बॉल आणि आता गरज असेल ती 11 धावसंख्येची. इथे फलंदाज होईल बाद. फार मोठं वादळ सध्या मैदानावरती आणला गेलाय जर्मन पोशीर टीम कडून. चला आपण चेक केलं जाईल. स्ट्रायकरचा बॅटर बाद होईल. अंपायर क्रॉसिंग झालीच नाही, अगोदरच क्रीज सोडली. आता मला वाटते 2 बॉल आणि करायचे आहेत 11 धावा. 45 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आपण पाहतोय आता अक्षय. माफी असावी, न्यू बॅटर सूरज. पवार एंटरप्राइजेस कलंबोली टीम लास्ट कॉल आपल्यासाठी. अन्यथा मी वारंवार का पुकार देतोय त्याचं उदाहरण तुम्हाला बसेल. 4 रजनीमध्ये जे घडलंय, कालच्या रजनीमध्ये सुद्धा 2 बॉलची पेनल्टी बसली आहे. इथे आयोजक आहेत कडक, कारवाई करतात बेधडक. हा बॉल आलाय डॉट. अशा वेळी बॉलला सोडणं फार कठीण असतं. सगळे शिलेदार आता हलू हलू का होईना परंतु मंचाच्या दिशेने वाटचाल करतील. यस, मॅच मध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळालं. अगदी जॉन मालेवाडी टीम चांगला प्रवास तुमचा या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, परंतु बॅडलक म्हणावे लागेल सध्या तरी. परंतु या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तुमचा सुरळीत झाला, ही फार वैशिष्ट्य आहे. आणि तदनंतर जवानमान पोशीर टीम जी जाऊन पोहोचली टॉप 3 मध्ये, मनस्वी आपलं अभिनंदन आणि मालेवाडी टीम आपलं गोड गोड कौतुक. चला पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम आणि त्याच्या विरोधात कालभैरव मालेगाव टीम.